मी सौ साखरे आमच्या नर्मदे हर या युट्यूब चॅनलवर श्री ऋषिकेश ओझा यांचे मनःपूर्वक स्वागत करते. श्री ऋषिकेश ओझा यांनी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जवळजवळ 12 वर्षे सतत केली आहे. त्यांनी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा अत्यंत अभ्यासपूर्ण केली आहे. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा एक सुंदर अनुभूती हे पुस्तक लिहिले आहे. वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाची हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत भाषांतरे झाली आहेत. हे पुस्तक त्यांनी नर्मदा मैयाची महती सर्वांना समजावी व उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने तिचे स्नान व दर्शन होऊन तिच्या कृपेने 21 किलोमीटरची का होईना चालत परिक्रमा घडावी या उदात्त हेतूने लिहिले आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा आध्यात्मिक परिचय करून द्यावा. सर्वप्रथम नर्मदे हर ग्रुपच्या सर्व आपल्या दर्शकांना नमस्कार. आणि आज उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा त्या माहितीच्या आधारे जी तिलकवाडा, रामपुरा तिलकवाडा येथे परिक्रमा होते, त्यासाठी साखरे काका आणि काकूंनी इथं बोलवलंय, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझे इष्टदैवत सद्गुरू स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू शंकर बाबा महाराज आणि माझे सद्गुरू माझे स्वामीजी, ज्यांनी माझ्या अध्यात्म जीवनात ज्ञानाचा प्रकाश दर्शविला, त्यांच्या चरणी प्रथम नमन करतो. जगज्जनी माता नर्मदामाई तिच्या चरणी नम्रपणे वंदन करतो आणि तिची महती सांगायचा हा छोटासा प्रयत्न करतो. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे नेमकं काय हे जरा नक्कीच सविस्तर सांगा. पहिला प्रश्न तुम्ही जो विचारला तो थोडक्यात पूर्ण करतो. की आपण मला पहिला प्रश्न विचारला की आध्यात्मिक हो आपली पार्श्वभूमी किंवा काय कसं. तर आध्यात्मिक पहिल्यापासून आवड होतीच, पण नर्मदा मैयाशी तसा काही संपर्क आणि काही तिच्याबद्दल विशेष माहिती नव्हती. पण एक लायब्ररीमध्ये एक पुस्तक आलं आणि त्यांनी माझं जीवनच बदलून टाकलं. ज्या पुस्तकामुळं आयुष्य बदललं आणि असं म्हणतात की नरमय्याने आनंद आणि दायाने देणेवाणी, म्हणजे नर्मदा मैयाने जीवनात प्रवेश केला आणि जीवनात आनंदी आनंद झाला. हे माझं अगदी समोरचं उदाहरण आहे. दुसरं की जसं नर्मदा मैयाबद्दल विविध विषयांवर मी सखोल अभ्यास करायला सुरुवात केली आणि तिच्याबद्दल माझं आकर्षण वाढत गेलं, तर कधी एकदा तिचं स्नान आणि दर्शन होईल असं एक मनात उत्कंठा निर्माण झाली. आणि तोच योग प्रथम उत्तर वाहिनीच्या निमित्तानं मला आला. साधारण 12-13 वर्षापूर्वी उत्तर वाहिनी परिक्रमेच्या निमित्तानं तिलकवाडा, रामपुरा तिलकवाडा जे तिचं उत्तर वाहिनीचं क्षेत्र आहे, तर प्रथम दर्शन नर्मदा मैयाचं मला साधारण त्यावेळेस झालं. आणि जेव्हा तिच्या तटावर मी उतरलो, एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आणि आनंद मिळाला. म्हणजे नावाप्रमाणेच नर्मदा मैयानी जीवनात जसं हे केलं होतं, आनंद निर्माण केला, तर तिच्या दर्शनाने एक वेगळा सुखद आनंद मिळाला. आणि चैत्र मासातली अत्यंत गरमी, म्हणजे प्रखर ऊन आणि बडोदा वगैरे हा पार्ट जर बघितला आपण तर कडक उन्हाळा असतो. तर अशा उन्हात आम्ही परिक्रमा चालत होतो, पण नर्मदा मैयाचा सहवास आणि जी साथ होती परिक्रमेत चालताना, एक वेगळीच अनुभूती मिळून गेली. आणि का कुणास ठाऊक असं वाटायला लागलं की ह्या परिक्रमेचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. आणि तिथंच कदाचित नर्मदा मैयाने प्रेरणा दिली असेल की ह्या परिक्रमेचा प्रचार प्रसार व्हावा. कारण मला असं आठवतंय की त्या काळी साधारण वर्षभरात 10,000 ते 15,000 लोक परिक्रमेसाठी फक्त येत असतील. आणि आता 2025 साली जवळजवळ 10 लाख लोकांची नोंद तिथं झालेली आहे. याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की त्या परिक्रमेचा प्रचार प्रसार किती होत चाललाय. तर असं वाटतंय की मैयानी कदाचित आपल्याला त्यासाठी निवडलं असेल आणि हे कुठंतरी जाणवलं, म्हणून मग मी त्याविषयी लिहायला सुरुवात केली. दुसरं, कदाचित माझ्या जीवनात होणारा सगळ्यात मोठा बदल, त्याच माझे सद्गुरू आहेत स्वामीजी नर्मदानंदजी महाराज, ज्यांचं नाव आहे. उत्तर तट नर्मदा मैयाचा किनारा, गाव बरकाल, कोटेश्वर महादेव मंदिर, हे 5,000 वर्ष जुनं स्थान आहे. तर कदाचित माझे गुरु, सदेह गुरु मला मिळणार असतील, म्हणून हे सगळी मैयाची लीला असेल, मला माहित नाही. तर ही माझी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. आणि मैयानी
जसं मला हळूवार तिच्या किनाऱ्यावर आणलं आणि सद्गुरूंनी घडवलं, तर त्याप्रमाणे एक 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 बदल होत आज 12 वर्षात हा आध्यात्मिक प्रवास तुमच्या समोर आहे. नर्मदा परिक्रमा, उत्तरवाहिनीच उत्तरवाहिनी. नर्मदा परिक्रमा म्हणजे नेमकं काय? अच्छा, हा प्रश्न म्हणजे बघा, नर्मदा मैयाच्या अनेक विविध परिक्रमा होतात. म्हणजे मोठी जी परिक्रमा आहे ती सोडून तिच्या अनेक छोट्या छोट्या परिक्रमा होतात. म्हणजे आता उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेविषयी सर्वांना माहिती होत आहे, पण तिच्या अनेक विविध परिक्रमा आहेत. चांदोद म्हणून तीर्थक्षेत्र आहे, तिथली चांदोदची पंचक्रोशी परिक्रमा होते, नंतर अमरकंटकची पंचक्रोशी परिक्रमा होते, तशीच ओंकारेश्वरची पंचक्रोशी परिक्रमा आहे. पण ह्यामध्ये केवळ शास्त्रोक्त एकच परिक्रमा आहे, ती म्हणजे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा. शास्त्रोक्त का म्हणलं गेलेलं आहे, तर एखादी विधी किंवा एखादी गोष्ट आपण जर संकल्प करून करतो तर त्या गोष्टीला शास्त्रोक्त अर्थ प्राप्त होतो. मग आता ह्या बाकीच्या ज्या परिक्रमा आहेत ह्या शास्त्रोक्त नाही आहेत, कारण त्यासाठी संकल्प होत नाही, त्या प्रचलित परिक्रमा आहेत. म्हणजे त्यावेळेसचे राजे राजवाडे असतील, त्यांनी काही बोलवा केली असेल आणि ती पूर्ण झाली असेल मैयाच्या कृपेने, म्हणून त्यांनी ती त्यावेळेस परिक्रमा पंचक्रोशी चालू केली. ही आज परंपरा म्हणून सगळीकडे चालू आहे. पण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही अशी एकमेव परिक्रमा आहे ज्याला शास्त्रीय आधार आहे. रेवा खंड, रेवा महात्म्य यामध्ये 10व्या अध्यायात त्याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. आणि ही परिक्रमा करताना आपण शास्त्रोक्त संकल्प उचलून, शास्त्रोक्त संकल्प करून आपण परिक्रमा आरंभ करतो. त्यामुळे त्याचं विशेष महत्व आहे. तीर्थ व सांस्कृतिक परंपरा, अर्थात परिक्रमेच्या दोन्ही तटावरील तीर्थांचे वर्णन आणि त्याचं महत्व आपण विशद करावं. त्याच्यापूर्व माझ्याकडनं मुख्य ह्याच्यात अजून माहिती द्यायची अशी राहिली की ही परिक्रमा कुठून कशी होते याचं मला विस्तृत महत्व मी आपल्याला थोडक्यात सांगतो. अच्छा, नर्मदा मैयाच्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी जिथे जिथे एखादी नदी उत्तर दिशेला वाहताना दिसते किंवा तिचा प्रवाह उत्तरेकडे वाहताना दिसतो, त्यावेळेस ती अत्यंत पवित्र मानली गेलेली. असं म्हणतात की त्या वेळेस त्या काळी साक्षात देव, गंधर्व, दानव सुद्धा तिचं स्नान दर्शन करायला खाली येतात. आणि मग ही परंपरा कधी आहे, तर ही परंपरा चैत्र मास हा सर्वांसाठी पवित्र मानला गेलेला आहे. गुढीपाडव्याचा दिवस, नवीन पर्व, नवीन वर्ष चालू होते आपलं, मग त्यावेळेस तिची परंपरा करायचं पर्व आहे. मग आता ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा, नर्मदा मैया तिच्या 3600 किलोमीटरचा जो प्रवास आहे, जरी अमरकंटकला प्रकट झाली आणि खंबाच्या खाडीला येऊन मिळते, समुद्राला येऊन मिळते, हा तिचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये ती 5 ठिकाणी उत्तरवाहिनी झालेली आहे. परंतु सर्वात प्रचलित आणि सर्वात माहिती असलेलं ठिकाण म्हणजे ही गुजरातची तिलकवाडा, रामपुरा तिलकवाडाची परिक्रमा. आणि सध्या मंडला म्हणून डिस्ट्रिक्ट आहे, ते मध्य प्रदेशमध्ये आहे. तिथं पण नर्मदा मैया उत्तरवाहिनी झाली आहे, ज्याचा शोध पंडित आणि रेवाशिष महाराज मध्य प्रदेशचे यांनी लावलेला आहे. मला वाटतं आपल्या चॅनलवर त्यांनी त्याची विस्तृत माहिती दिलेलीच आहे. तर अशी नर्मदा मैया तिच्या प्रवाहात 5 ठिकाणी उत्तरवाहिनी झालेली आहे. तर 2 ठिकाणी आता तो प्रचलित आहे परिक्रमा आणि 3 ठिकाणी ते क्षेत्र डूब क्षेत्रात आहे. मग असं म्हणलं गेलंय की ज्या प्रदेशात, ज्या ठिकाणी तिचा प्रवाह उत्तरेकडे वाहतोय, तर तो प्रवाह अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे आणि तिथं ती परिक्रमा केली जाते. ही तिलकवाडा, रामपुरा, तिलकवाडा अशी ही नर्मदा मैयाचं उत्तरवाहिनीचं 21 किलोमीटरचं क्षेत्र आहे. मग आता ह्याच्यात 21 किलोमीटरची परिक्रमा आहे. मग काही जणांचा प्रश्न असा पण आहे की 21 किलोमीटर हे शास्त्रोक्त आहे का, तर त्याला आधार असा आहे शास्त्रोक्त की 11 किलोमीटर जर आपण नर्मदा मैयाच्या किनारी चाललो तर ती शास्त्रोक्त परिक्रमा मानली जाते. अशी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा आहे आणि ती तिलकवाडा, रामपुरा, तिलकवाडा असं क्षेत्र आहे. पण ही परिक्रमा ना, काही जण म्हणतात की 21 किलोमीटर असेल तर लोक हल्ली वेळेच्या अभावी एकाच दिवसात करतात, पण काही जणांचं म्हणणं आहे की तीच परिक्रमा 3 दिवसात करावी. तर हो, असा काही आहे का, शास्त्राला आधार आहे का काही शास्त्रात? नाही, आता ही परिक्रमा आपण आपल्या सवडीनं आणि आपल्या जशी क्षमता आहे त्याप्रमाणे करावी. मग आता खरं तर ही परिक्रमा 1 दिवसात आपल्या शरीराला अगदी त्रास न देता आनंदात होणारी,
पण आता तुम्ही असं जर म्हणले की 3 दिवसात केली तर चालेल का, तर याच्या उलट काही लोकांना अशी गडबड असते की ती 3 तासातच पूर्ण करावी. म्हणजे हा प्रश्न ज्यांनी विचारलाय तर मी त्यांना उलट जास्तीत जास्त 3 दिवसात करा म्हणून हे करेन की त्या 3 दिवसात नर्मदा मैयाचा जास्तीत जास्त सहवास, जास्तीत जास्त आनंद आपल्याला मिळेल. तर परिक्रमा ही कशी झाली पाहिजे, तर परिक्रमा आपल्याला अगदी धावपळ न करता आनंदात परिक्रमा झाली पाहिजे. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर परिक्रमा आरंभ करावी आणि प्रत्येक स्थानाचं दर्शन घेत घेत ही परिक्रमा व्हावी. दुसरी गोष्ट, या परिक्रमेच्या मार्गावर साधारण दोन्ही तटांवर 16 मंदिरं आहेत. जी प्रमुख मंदिरं आहेत ती 16 मंदिरं आहेत, बाकी स्थापित मंदिरं बरीच आहेत. पण ह्या सर्व स्थानांचं दर्शन घेत परिक्रमा झाली पाहिजे, त्यांचं महत्व ऐकलं गेलं पाहिजे. आपल्याला माहित नसेल तर तिथल्या मंदिरातल्या साधू संतांना पण महत्व विचारलं पाहिजे. ते समोर मलिनागेश्वरचं मंदिर आहे, मग त्याचं महत्व काय हे तर समजलं पाहिजे ना आपल्याला. का फक्त शंकराचं मंदिर आहे, नर्मदा किनारी आहे, मोठं आहे, त्याचं दर्शन घेतलं आणि निघालो. तर असं न करता त्यातल्या स्थानांचं दर्शन घेत घेत परिक्रमा केली पाहिजे. दुसरं, हल्ली असं झालंय की म्हणजे चैत्र मासे ऊन लागणारच आहे, मग त्यासाठी पळापळ करायची, भागदौड करायची आणि 3 तासात 2 तासात परिक्रमा संपवायची. हा तर फार हल्ली ट्रेंड आलाय. तर त्या प्रश्नावर येऊया थोडं. मुख्य प्रश्न बाजूला राहून मी कदाचित त्या प्रश्नाकडे वळीन. तर परिक्रमा ही 3 दिवसात जर करायची इच्छा असेल तर तो फार सुखद अनुभव राहील की म्हणजे तुम्हाला वाटेल तिथं मुक्काम करावा आणि परिक्रमा करावी. आणि अदरवाईज एक तटावर मुक्काम करत 2 दिवसात ही परिक्रमा तर आरामात होते. अन्यथा सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर 5 वाजता जर परिक्रमा आरंभ केली तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परिक्रमा आरामात समाप्त करता येते. आता तिथल्या तटावरच्या तीर्थक्षेत्रांची जरा सविस्तर माहिती द्या. नक्कीच. तर जिथं परिक्रमा आरंभ होते तिलकवाडा, रामपुरा तिलकवाडा, सगळ्यात महत्वाचं एक हे सांगतो तुम्हाला की पुढे आपण त्या प्रश्नावर येणारच की परिक्रमेत निर्माण दिवसेंदिवस गर्दी वाढते परिक्रमेला आणि लोकांनीच केलेले गैरसमज त्यावर येणार आहे. फक्त सगळ्यांसाठी हे सांगतो की तुमचं जिथं श्रद्धास्थान आहे तिथून ती परिक्रमा तुम्ही आरंभ करू शकता. जसं मोठ्या परिक्रमेला कुठला नियम नाहीये की ह्या स्थानापासूनच परिक्रमा आरंभ केली पाहिजे, त्या स्थानापासूनच केली पाहिजे. हे गेल्या 5 वर्षात हे फार मी बघतोय सगळीकडं दिवसेंदिवस पसरवलं जात आहे. दक्षिण तटावरची मंडळी काही पसरवतायत की इथनच परिक्रमा आरंभ होत नाहीये म्हणून उत्तर तटावरून. असं काही नाहीये, असं कुणी गैरसमज करू नका. तुमचं जे श्रद्धास्थान असेल तिथं तुम्ही परिक्रमा करू शकता. ह्याच प्रमाणे गेली कित्येक वर्ष आम्ही तिलकवाडा, रामपुरा तिलकवाडा इथून परिक्रमा आरंभ करतो. तर पहिलं जे स्थान आहे नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरचं तिलकवाडा हे स्थान, तिलकवाडा क्षेत्र. मग क्षेत्र का म्हणलंय तर वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी सन 1897 मध्ये तिथं 8वा चातुर्मास केलेला आहे. त्यामुळं त्या स्थानाचं महत्व अत्यंत वाढून गेलं. तर असं हे महाराजांनी चातुर्मास केलेलं ठिकाण. शिवाय रामदास स्वामींनी जे नर्मदा किनारी 7 मारुती स्थापन केले त्यामधला एक मारुती तिलकवाडा या क्षेत्री आहे, त्याचं दर्शन सुद्धा आपल्याला होतं. असं हे तिलकवाडा क्षेत्र उंचावर पूर्ण नर्मदा मैयाचा उत्तर वाहिनी प्रवाह त्याचं दर्शन घेऊन आपण परिक्रमा आरंभ करतो. लगभग ब्रह्ममुहूर्तावर साधारण 5 ला ही परिक्रमा आरंभ होते आणि पहिलं स्थान आपण वासुदेव कुटीर निवास जिथं स्वामी महाराजांनी चातुर्मास केलाय ते ठिकाण, दुसरं मारुती मंदिर त्याचं दर्शन आणि असं करत करत आपण जे पुढे जातो तर उत्तर तटावर साधारण दुसरं स्थान येतं सप्तमातृका मंदिर. सप्तमातृका मंदिराची सुंदर आख्यायिका आहे, सुंदर त्याचा इतिहास आहे, नर्मदा पुराणात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि ज्या सप्तमातृकाच्या आपल्याला मूर्तींचं दर्शन होतं त्या विविध आयुधांसहित आपल्या वाहनांवर बसलेल्या मूर्ती सप्तमातृका ह्या नर्मदा मैयाच्या जलामध्ये साधारण 1500 वर्षापूर्वी प्रगट झालेल्या आहेत. आणि याची कथा तर फार मोठी आहे. आपल्याला म्हणजे विस्तृत सगळं बघायचं असेल तर आपल्याला पुस्तकात त्याचं सविस्तर माहिती आहे किंवा याचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती ऐकता येईल. यामध्ये फक्त थोडक्यातच त्याचं वर्णन करतो की आईल्या जिला ऋषींनी शाप त्याच्याप्रती त्यांनी शाप दिला आणि ती शिलाहून गौतम ऋषींनी शिलाहून ती तू या मार्गात पडून राहा आणि ती तिथं पडून राहिली. आणि प्रभू श्रीरामांनी आईल्याने प्रार्थना केल्यानंतर गौतम ऋषींनी प्रार्थना केल्यानंतर त्यांना समजलं आपली चूक झाली आणि त्यांनी देवाची प्रार्थना केली. तिने ब्रह्मा विष्णू महेश तिने प्रकट झालेत
आणि त्यांना समजून सांगितलं की तुमची पत्नी प्रतिव्रता आहे, तुम्ही तिला स्वीकार करा. तर त्यांनी सांगितलं की भगवान तुम्ही तिचा उद्धार करा. तर त्याप्रमाणे भगवान विष्णूंनी सांगितलं की मी पुढील अवतारात श्रीराम अवतारात मी तिचा उद्धार करेन. त्याप्रमाणे प्रभू राम तिथं आलेले आहेत आणि त्याचे संदर्भ त्याला आहेत. तर स्पर्श केल्यावर ती परत पूर्ववत झाली, असा या त्या स्थानाचा इतिहास आहे. मग ती प्रगटल्यावर गौतम ऋषींनी सगळ्या देवांना प्रार्थना केली की ह्या पृथ्वी तलावर ज्या सप्त मातृका आहेत त्यांचं दर्शन मला घ्यायची इच्छा आहे. तर त्या मला इथं सगळ्या प्रगट होतील असं हे करा. तर त्या सप्त मातृका तिथं प्रगट झालेल्या आहेत आणि त्यांचं दर्शन तिथं करा. असं सुंदर स्थान, त्या स्थानाचं आपल्याला दर्शन मिळतं. वास्तविक ते स्थान परिक्रमा मार्गाच्या भागात आहे पण आतमध्ये. तर कित्येक आपले परिक्रमावासी सकाळी परिक्रमेला निघतात. ते स्थान ज्यांना माहिती पण नाहीये किंवा नुसती पळायची गडबड असते की आता ऊन चालू होईल आणि असं त्याच्यात ते स्थान सोडून पुढच्या मार्गावर जातात. तर त्या स्थानाचं नक्की दर्शन सर्वांनी घ्यावं. तिसरं स्थान आहे तिलकवाडामध्येच आहे, उत्तर तटावर आहे, तिलकेश्वर महादेव मंदिर म्हणून. की ज्या राजाच्या नावावरून ह्या गावाला नाव पडलं तिलकवाडा. तिलकेश्वर राजाची ही तपोभूमी आणि त्यांचे कुलदैवत तिलकेश्वर महादेव. आणि स्थानाचं महत्व असं आहे की जेवढे तुम्ही तिलकेश्वराला अर्पण करतात तेवढं तिलकेश्वर तुम्हाला पापाच्या भारातनं मुक्त करतो, असं या स्थानाचं महत्व आहे. पुरातन स्थान आहे आणि नर्मदा पुराणात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तिसरं स्थान झाल्यावर आपण पुढच्या मार्गावर जातो. नर्मदा माता मंदिर आहे, साधारण 1800व्या स्थानातलं मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे, आता जीर्णोद्धार करून ते मंदिर पूर्ववत बांधलेलं आहे. आणि ह्या मंदिराचं एकमेव वैशिष्ट्य असं आहे की उत्तर वाहिनीच्या मार्गावर दक्षिण तट आणि उत्तर तट ह्या दोन्ही तटांवर अनेक ठिकाणी जी मंदिरं आश्रम आहेत त्यामध्ये नर्मदा मैयाची मूर्ती स्थापित आहे. पण नर्मदा मैयाचं एकमेव मंदिर हे आपल्याला तिलकवाडा इथं होतं आणि त्याचा इतिहास फार मोठा आहे. त्या मूर्तीचा ते स्थापित आहे पण फार मंदिर जागृत आहे. त्याचं दर्शन घेऊन आपण जेव्हा पुढे निघतो तर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आमच्या पुण्याचे आराध्य दैवत सद्गुरू शंकर महाराज यांचा मठ तिथं स्थापन झालेला आहे. आणि आपले महाराष्ट्रातीलच श्री सतीश कांबळे सर यांनी महाराजांची त्यांची इच्छा होती की मला नर्मदा किनारी शंकर महाराजांचं मंदिर स्थापन करायचं आहे, तिथं मठ स्थापन करायचा आहे. तर तो 3 वर्षापूर्वी स्थापन केला. तर आपल्या सगळ्या बांधवांसाठी, महाराष्ट्रीयन बांधवांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की महाराजांचं मंदिर तिथं झालेलं आहे. तिथून दर्शन घेऊन आपण पुढे निघतो. पुढचं स्थान आपल्याला लागतं रमणेश्वर महादेव मंदिर. ते उत्तर तटावरील 5वं स्थान आहे रमणेश्वर महादेव मंदिर. हे पण स्थापित आहे, स्थापित शिवलिंग आहे. त्या मार्गातील आता नवीन झालेलं आहे, त्याचा आपण इतिहास यात लिहिलेला आहे. तेथून आपण पुढे निघतो ते मणिनागेश्वर, जे प्रमुख मंदिर आहे. मणिनागेश्वर मंदिर, मणिनाग त्यांनी तप केलेलं आणि तप करून प्रगटलेले शिवजी. त्याची आख्यायिका तर फार मोठी आहे, साधारण आपल्या पुस्तकात 2-3 पानात त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. पण मंदिर पुरातन आहे आणि त्या स्थानाचं फार मोठं महत्व आहे. तर मणिनागेश्वरचं दर्शन घेतो आणि तिथनं पुढे आपण निघतो कपिलेश्वर महादेव मंदिर. म्हणजे आता साधारण आपण परिक्रमेला 5-5:30 ला निघालोय आणि साधारण 7-7:30, 8च्या आसपास आपण 2-3 तासात ही सगळ्या मार्गाची ठिकाणांची दर्शन घेत आरामात आपण 3 तासात कपिलेश्वरकडे घेऊन जातो. कपिलेश्वर हे कपिल मुनींची तपोभूमी. कपिल मुनींनी तप केलंय आणि भगवान शिवजींना प्रसन्न केलेलं आहे आणि शिवजी तिथं प्रगटलेले. ते स्थान नर्मदा किनाऱ्याचं उत्तर तटावरचं उत्तर वाहिनी मार्गातलं शेवटचं स्थान आणि सुंदर स्थान आहे. आजूबाजूला सगळा जंगल झाडी परिसर असा आहे आणि त्या ठिकाणी ते मंदिर आहे. अजून एक ठिकाण आहे, मी विसरलो, आपल्या याच्यात कपिलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूलाच आपले महाराष्ट्राचे संत स्वामी विष्णुगिरी महाराज यांनी आपला मठ स्थापन केलेला आहे, वासुदेव निवास म्हणून. आणि ज्यांनी ह्या उत्तर वाहिनीचं महत्व सर्वदूर महाराष्ट्रात पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्याचं श्रेय सर्व त्यांना जातं. आणि आपल्या महाराष्ट्रात त्याची नक्कीच महती स्वामीजींना पोहोचवली. तर असं हे स्थान तिथं आहे. तिथून आपण नर्मदा मैयाच्या किनारी उतरतो आणि उत्तर तटाची यात्रा आपली आरंभ होते. म्हणजे दक्षिण तटावर येताना ती होडीतून आता उत्तर तटावर जेव्हा आपण कपिलेश्वर मंदिराच्या तिथून उतरतो
नावाडी जिथं थांबला अच्छा. ते स्थान म्हणजे तुमचा उत्तर तट समाप्त झालेला. येथे साधारण ही 11 किलोमीटरची परिक्रमा समाप्त होते. आणि मग आता आधार असा आहे की मोठ्या परिक्रमेला जसं आपण समुद्र पार करतो नावेने, तसा याला आधार असा आहे की आपण नावेतनं पलीकडे जाणार आहे. नावेतनं पलीकडे गेल्यावर आपल्याला नियमाप्रमाणे तट परिवर्तन झाल्यावर स्नान करायचं असतं. तर असा हा नियम आहे. दक्षिण तटावर आपण पोहोचतोय. दक्षिण तटावर पोहोचल्यावर आपण स्नान करतोय. स्नान केल्यावर आपली नर्मदा मैयाचा जल घेऊन आपण पुढे निघतो आणि परत परिक्रमा आरंभ होतो. आता दक्षिण तटावर जिथे येऊन पोहोचतो रामपुरा. रामपुरा म्हणून घाट आहे, त्याचं पण फार मोठं महत्व आहे. तिथल्या स्थानाचंही महत्व आहे. तिथली जी स्मशानभूमी म्हणजे नदी किनारी किंवा एखाद्या नदीच्या तटावर स्मशानभूमी असते, तर त्याचंही फार मोठं महत्व आहे. सिद्ध स्थान आहे असं म्हणतात. आणि असं म्हणतात की तिथं ज्याचा विधी होईल तो शिवलोकाचा अधिकारी होईल. तर म्हणून आजूबाजूच्या 100 किलोमीटरच्या परिसरातील गावांमधील लोक अंत्यविधी करण्यासाठी त्या घाटावर येतात. असं त्याचं एक महत्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तिथून आपण नर्मदा मैयाचं जल घेऊन परिक्रमा आरंभ करतो दक्षिण तटाची. तर पहिलं स्थान आहे तीर्थेश्वर महादेव मंदिर. हे आहे, स्थापित आहे शिवजीचं मंदिर. तर इथे आपण नर्मदा मैयाचं जल अर्पण करतो आणि आपण परिक्रमा आरंभ करतो. आता हे जल का अर्पण करायचं आपल्याला, तर हे मैयाचे वडील कोण आहेत तर भगवान शिवजी. तर त्यांना एक प्रमाण आहे की मैया हे तुझी परिक्रमा आम्ही उत्तर तटाची संपूर्ण आलोय आणि आता दक्षिण तटाची परिक्रमा आम्ही आरंभ करतो. त्यासाठी आम्ही तीर्थ आरंभ करतो. जसं उत्तर तटाची परिक्रमा तू सुंदर करून घेतली, आम्हाला बळ दिलं, तसं आता दक्षिण तटाची परिक्रमा तू आमच्याकडनं करतो. ही प्रार्थना आपण करतो आणि त्याचं प्रमाण देतो की हे भगवान शिवजी आम्ही तुमच्या मुलीची परिक्रमा करतोय. आता दक्षिण तटाची परिक्रमा आम्ही आरंभ करत आहोत. तर तीर्थेश्वरचे आपण दर्शन घेतो. समोरच उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे. हे पुरातन आहे आणि त्याचा इतिहास फार मोठा आहे. तिथे दर्शन घेतो. जागोजागी आपल्याला सगळीकडं परिक्रमा मार्गावर गावातील लोक विविध ठिकाणी सेवा देत असतात. म्हणजे आपण जसं महाराष्ट्रातील वारी जेव्हा आपण करायला निघतो आणि वारीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला सेवा द्यायला लोक थांबलेली असतात, तसं गावातील छोटी छोटी मंडळ, नंतर शेतकरी बंधू, ही सगळी मंडळी जागोजागी आपल्याला आग्रह करत असतात. आणि मी कित्येक वर्षापासून बघतोय, म्हणजे आता तर प्रमाण फार वाढलंय. जसं परिक्रमावासींचं प्रमाण वाढलंय तसं सेवा देणाऱ्यांचं प्रमाण पण खूप वाढलंय. पण बिचाऱ्यांचा एवढा आग्रह असतो की किमान आमच्याकडचं थोडी तरी सेवा घ्या. म्हणजे आपण जर म्हणलो की नाही आम्ही मागं सेवा घेऊन आलोय, तर नाही, की काही केलं तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे काही वेळ असे होते की मध्ये रस्त्यातच येऊन थांबतात आणि हात जोडून की बाबाजी चलो. तर अशा वेळेस त्यांचा आग्रह मोडवत नाही आणि जेवढी आपल्याला सेवा होत असेल तेवढी घ्यावी असं परिक्रमेत सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण सेवा घेत असतो. तसं तीर्थेश्वर, उत्तरेश्वर या ठिकाणी बालभोगचा आग्रह केला जातो. तिथली सेवा घेतो. तिथून पुढे आपण जातो रणछोडराय मंदिर. तिसरं स्थान दक्षिण तटावर. रणछोडराय हे मंदिर जे आहे, तिथली जी मूर्ती आहे भगवान विष्णूंची, ती जे राजा होते, नाव आता माझ्या लक्षात येत नाहीये, त्या राजांना त्यांच्या शेतामध्ये सापडलेली मूर्ती, स्वयंभू मूर्ती आहे आणि काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. आणि विष्णू भगवानांचे सर्व अवतार हे त्याच्यावर कोरलेले दिसतात. त्याच्यावरचे अलंकार आणि पुष्प आपण जर बाजूला केले, त्याच्यावर सगळे अवतार स्पष्ट कोरलेले दिसतात. दशावतारांचं सगळं दर्शनच आपल्याला देतं. असं हे पवित्र आणि जागृत स्थान आहे. येथे पण सुंदर सेवा होते आपल्याला. येथे आपला विश्राम होतो. विश्राम करायला जागा आहे. जेथे जेथे असं वाटतं की बाबा मला हे रणछोडराय मंदिर, हे स्थान मला फार आवडलं, मला फार इथून निघायची इच्छा होत नाहीये, तर अशा ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त तिथली स्पंदनं घ्यायचा प्रयत्न करायचा, तिथलं दर्शन विविध किंवा विविध माहिती ऐकायची. तर अशा प्रकारे परिक्रमा झाली पाहिजे. नाहीतर मग हे स्थान आलं, चल दर्शन घे, पुढे निघालो पळापळ करत, अशी परिक्रमा नको. येथून पुढे आपण निघतो. मग आता उत्तर तट कसा आहे? उत्तर तट सगळा हा नर्मदा किनाऱ्यावरनं किंवा आजूबाजूला सगळी झाडी आहे आणि मध्येच पगदंडीवाला रस्ता, सडक मार्ग असा. साधारण 8 ते 10 वर्षापूर्वीची आपल्याला हकीकत सांगतो. म्हणजे आता एक 5 वर्षात बराच परिक्रमा मार्गावर बदल झाला, कारण लाखोंची संख्या वाढते. तर प्रशासनाचंही बरोबर आहे की एवढी लोक येतात तर त्यांची व्यवस्थाही करणं गरजेचं आहे. त्यांना काही अपघात होणं व्हायला नको.
आम्ही जेव्हा पूर्वी 5 वाजता वगैरे 4:30-5 ला परिक्रमा चालू केलेली आहे टॉर्चच्या उजेडात, तर आपल्याला सांगतो तिलकवाडा गावातनं जेव्हा आम्ही बाहेर पडतोय, गावाचा जो रस्ता होता कच्चा, तो लिटरली असा उताराचा रस्ता, आता आजूबाजूला सगळी काटेरी झुडपांची झाडं आणि त्यामधनं प्रवास करायला लागायचा आणि मैयाच्या किनाऱ्याकडे चढून वर यायला लागायचं. त्याच्या पुढचा रस्ता होता तो शेतातनं जाणारा पगदंडीवाला रस्ता होता. म्हणजे अगदी अंधारात आम्ही निघतोय तर कमरेपर्यंत गवत, अशा ह्याच्यातनं आम्ही प्रवास करत गेलो. आता प्रशासनाने सडक मार्ग वगैरे केले, पण त्याच्या विरुद्ध दक्षिण तट हा पहिल्यापासून सडक मार्गाच आहे. आता हा रामपुरा गावातनं जाणारा, छोटे छोटे मांगरोल वगैरे गावं लागतात पुढं, तर हा गावातनं जाणारा रस्ता, त्यामुळे तो पूर्ण सडक मार्ग. बाकी उत्तर तट मात्र तुम्हाला सगळं आल्हाददायक, आजूबाजूला सगळी झाडी वगैरे असं करत करत आपण पार करतो. आता दक्षिण तटावरचं 4थं स्थान येतंय आपल्याला धनेश्वर लोकेश्वर. धनेश्वर लोकेश्वर हे फार त्याचा मोठा इतिहास आहे. 5000 वर्ष जुनं स्थान आहे साधारण. आणि ज्या ठिकाणी म्हणजे समोरासमोर विष्णू भगवान आणि शिवजी हे शिवलिंग स्वरूपात आहेत. ज्यांचं नाव धनेश्वर, त्याची कथा अशी आहे की कालनेमी राक्षस, कालनेमी राक्षसाची जी कथा आहे त्याचा संदर्भ इथे येतो की त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवजींना प्रसन्न केलं आणि वरदान मागितलं की तुम्ही मला असं वर द्या ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवे त्याचा नाश होईल. आता भगवान शिवजी म्हणजे साक्षात भोलेनाथ म्हणलेले, त्यांना त्यांनी वरदान दिलं आणि वरदान दिल्यानंतर त्याच्यातली असुरी वृत्ती जागृत झाली. मग त्यांनी असा विचार केला की कशावरून यांनी मला वरदान दिलेलं खरं असेल, तर तो म्हणला मी तुमच्यावरच प्रयोग करतो. तर असं म्हणून त्यांनी साक्षात देवाच्या डोक्यावरच हात ठेवायचा प्रयत्न केला. आता इथं शिवजींना हे सगळं गांभीर्य लक्षात आलं की हा आपल्यावरच प्रयोग करायला बघतोय, म्हणून शिवजी तिथून पळाले. पार्वती माता चिंतेत ती पळाली त्यांच्याबरोबर आणि हा काल नेहमी त्यांचा पाठलाग करत करत जिथं आला हे ठिकाण नर्मदा किनारी ते आले, आपल्या पुत्रीच्या ठिकाणी आले आश्रयाला. आणि पार्वती मातेने धावा केलाय भगवान विष्णूंचा की धावा आणि या राक्षसापासून आमचा बचाव करा. ह्या ठिकाणी भगवान विष्णू प्रगट झालेत आणि अप्सरेचं रूप घेतलंय मोहिनी. आणि काल नेहमी राक्षसाने आल्यावर त्या मोहिनीला बघितलं आणि तो खरंच नावाप्रमाणे मोहित झाला. आणि मग ज्या ज्या क्रिया भगवान करायला लागले, विष्णू भगवान काल नेहमी करत गेला आणि नृत्य करताना शेवटची क्रिया मोहिनीने केली की आपल्या डोक्यावर हात ठेवला, तसं त्याने केला आणि तो नाश झाला. तर ह्या वेळेस जेव्हा भगवान भोलेनाथांच्या मागे काल नेहमी पळालाय आणि हातातनं कमंडलू पडलाय, तर त्याचे सगळे अवशेष तुम्हाला तिथं दिसतील. ह्या स्थानापाशी धनेश्वर लोकेश्वर, तिथं नाव आहे त्याला कमंडलेश्वर तीर्थ. तिथं देवाचा कमंडलू सुटला हातात आहे कमंडलेश्वर तीर्थ. जिथं देवाची जटा सुटली त्याला जटेश्वर तीर्थ. आणि जिथं प्रमुख भगवान तिथं बसले ते लुंकेश्वर, म्हणजे गुजरातीत लुंकेश्वर, लपणे म्हणजे लुंकी, तर त्याला नाव पडलंय लुंकेश्वर. आणि जिथं धनेश्वर, धनकेश्वर, धनकेश्वर कोणी लक्ष्मीचे प्रतीक म्हणजे विष्णू भगवान, आणि ते तिथं स्थापन झाले म्हणून ते धनेश्वर. असं भारतात मला वाटतं 1-2 ठिकाणीच आहे की समोरासमोर शिवलिंग आहेत, अगदी समोरासमोर शिवलिंग आहेत. फार प्राचीन स्थान आहे आणि इथं फार सुंदर माहिती मी इथं थोडक्यात वर्णन केलं याचं वेळाभावी, पण सुंदर माहिती तिथले त्यागीताजी महाराज आपल्याला वर्णन करतात. आणि तेथील दर्शन, तिथली सेवा सगळं घेऊन आपण निघतो पुढं. ते तर साधारण आपल्याला 11-11:30 होऊन जातात जर तुम्ही हे सगळं आरामात करत. अदरवाईज लोक अगदी म्हणजे ज्यावेळेस आम्ही परिक्रमा दक्षिण तटावर 3-4 स्थानावर असतो त्यावेळेस इकडे येऊन जातात की आम्ही 9ला परिक्रमा संपवली, आम्ही 10ला संपवली. त्यांना तोच आनंद असतो की 3 तासात भावा परिक्रमा संपली. तर माझं म्हणणं आहे परिक्रमा ही किती वेळात संपली याच्यापेक्षा ती परिक्रमा संपूच नाही. ह्या ह्याच्यात माणसाने परिक्रमा करावी की तिचा सहवास संपूच नाही, ती परिक्रमा संपूच नाही. आणि खरंच म्हणजे आम्ही अशी परिक्रमा केलेली की अगदी 5-5, 5:30, 6ला की अगदी नावाडी बंद व्हायची वेळ असताना आम्ही मित्रमंडळी आलोय आणि शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर स्नान जेव्हा करतो की असं वाटतं नाही संपूच नाही, ही भावना जेव्हा होते तुम्हाला तर ती आपल्याला परिक्रमा केल्याची अनुभूती होती.
तर तिथून पुढे आपण येतो मंगळेश्वर महादेव मंदिर, मंगळ ग्रहाचं मंदिर आहे. मंगळ ग्रहाने भगवान शिवजींना प्रसन्न करून ते, निर्माण शिवजी तिथं प्रगटले असं ते स्थान. तर या स्थानाचं फार मोठं महत्व आहे, नर्मदा पुराणात उल्लेख आहे आणि एक विशेष महत्व असं तिथं सांगितलं जातं की आम्हाला समजलं की यांना कुणाला मंगळाची बाधा आहे, पत्रिकेत मंगळ असेल. हा, तिथं जर पूजा केली आपल्याला तर मंगळ ग्रह आपल्याला ही दृष्टी दूर करतात. दुसरं, ज्यांच्या विवाहात बाधा आहे, ज्यांच्या विवाह कार्यात बाधा येते मुलाच्या मुलीच्या, तर त्यांनी जर काळे तिळ अर्पण केले तर मंगळ ग्रह ती इच्छा पूर्ण करतात. तर असा बऱ्याच आपल्याला जे समजलंय ते आपण सांगतो आणि श्रद्धापूर्वक जे करतात त्यांना नक्कीच अनुभव येतो. असे बऱ्याच जणांना अनुभव आलेत आपल्या बरोबर परिक्रमेला. म्हणजे थोडक्यात मंगळ दोष निवारण केलं जातं. तर बघा तुमची श्रद्धा कशी आहे त्याच्यावर तुमचे रिझल्ट असतात. तुम्ही मनापासून जर त्यांना प्रार्थना केली. ह्याच्यानंतर पुढचं जे स्थान आहे, मग आता इथं मंगळेश्वरहून पुढे निघतो आपण, मांगरोळ म्हणून गाव लागतं. इथे पण आपल्याला सेवा द्यायला विविध मंडळी असतात, सगळी त्यांची सेवा घेतो. छास सरबत असे सगळे बिचारे सेवा करत असतात. आणि पुढच्या स्थानावर जेव्हा येतो, पुढचं स्थान मात्र अद्भुत आहे. संत रामानंदी तीर्थ. रामानंदी तीर्थ त्याच्या अगोदर मंगळेश्वरवरून आपण निघतो, विसाव मांगरल म्हणून तिथं आपण सेवा घेतो आणि तिथून पुढे जे निघतो, हा पुढचा जो टप्पा आहे हा मोठा टप्पा आहे. म्हणजे परिक्रमा मार्गात अशी काही ठिकाणं आहेत की 2 स्थानांच्या मध्ये अंतर बरंच आहे. हो का? अच्छा, म्हणजे दक्षिण तटावर, उत्तर तटावर. तसंच मणी नागेश्वर वरून जे आपण निघतो, शेवटचा टप्पा डायरेक्ट कपिलेश्वर आणि वासुदेव आश्रम. तर हा मोठा टप्पा आहे, साधारण हा 3-1 किलोमीटरचा टप्पा असेल. पण अगोदरची जी स्थान आहे ते सगळे अर्धा 1 किलोमीटरच्या अंतर आहे. मग कधी आपण पार करतो ते समजत नाही. तर असंच हा तपोवन आश्रमाचा जे मंदिर आहे, साधारण 2-3 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर आपल्याला लागतं. आता दुपारचे साधारण 12 वाजून गेलेले असतात, चैत्रमासाचं ऊन निघालेलं आहे. पण मैयाचं नामस्मरण करत गेलं आणि सुखद अनुभव घेत गेला तर परिक्रमा बिलकुल कठीण नाहीये. तपोवन आश्रमात पोहोचतो. तपोवन आश्रम फार मोठा सुंदर आणि मोठा आश्रम आहे नर्मदा किनारी. तिथले जे स्वामी जे आहेत, स्वामी पूर्णानंद सरस्वती महाराज, यांना खिडकीवाले बाबा सुद्धा म्हणलेले आहेत. याचं कारण विशिष्ट दिवशी, विशिष्ट प्रहरी, विशिष्ट वेळी स्वामीजी खिडकीतूनच दर्शन देतात. आणि असं म्हणलं की त्यांना साईबाबांचा अवतार मानले गेले. वय वर्ष साधारण 80 ते 85 असावं. आणि आज तक आहेत, म्हणजे साधारण 20-1 वर्ष झाली असतील. त्यांचे नित्य कर्म, नित्य सगळ्या उपासना एका त्यांचं जी कुटी आहे, म्हणजे त्यांचा जो रूम आहे त्या रूम मध्येच त्यांनी केलेले आहेत. त्यातून ते बाहेर पडत नाही. तर असे हे पूर्णानंद सरस्वती महाराज यांचा आश्रम आहे. आणि बराचसा भक्तगण हा आपल्या महाराष्ट्राचा जोडलेला आहे त्या आश्रमाशी. तिथे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं. आणि तिथे साईबाबाचं सुंदर मंदिर सुद्धा आहे. असं म्हणतात की महाराज हे शिर्डीवाल्या साईबाबांचे अवतार आहे, असं सुद्धा मानलं गेलेलं आहे. असं त्यांच्या भक्तांकडून आपल्याला माहिती मिळते. येथून आपण पुढे निघतो. पुढचं जे स्थान आहे फार दिव्य स्थान आहे, गोपाळेश्वर महादेव मंदिर. आणि या स्थानावर, आणि म्हणजे तुम्ही दोन्ही परिक्रमा मार्गावर विविध शिवलिंगांचं दर्शन घेतलं असेल तर पुरातन शिवलिंग आहे आणि विशेष त्याचा आकार आहे. तर असं अद्भुत स्थान आहे. त्याचं काहीतरी विशेष आहे आपल्याला लक्षात येतं. आणि कामधेनू गाईच्या पोटातून निघालेले शिवलिंग आहे. कामधेनू गाईने जेव्हा भगवान शिवजींची तपश्चर्या केली, तिच्या पोटातून निघालेलं शिवलिंग, आणि शिवलिंगाला स्पर्श केला आणि तुम्ही जर वास घेतला तर मोगऱ्याच्या फुलाचा वास आहे. अरे वा, फारच अद्भुत शिवलिंग आहे. आणि अशा या पुरातन स्थानाचं दर्शन घेतो. आणि मला सांगायला आनंद होतो की, म्हणजे सांगायला एक आनंद सुद्धा होतो आणि एक दुःख असं आहे की उमाकांजी पांड्या, स्वर्गीय उमाकांजी पांड्या यांची आणि त्यांच्या पत्नी सीताबेन पांड्या यांची माझी भेट, चेतना पांड्या यांची माझी भेट साधारण 12 वर्षापूर्वी पहिल्या परिक्रमेत. हे दुर्लक्षित स्थान आहे, तिथं कुणी येत नव्हतं, फिरकत नव्हतं. तर त्यात मी प्रत्येक स्थानाचं दर्शन घेत जात असताना आम्ही पती पत्नी तिथं पोहोचलो आणि त्या स्थानाचं दर्शन झालं. स्वर्गीय उमाकांजी पांड्या जे मागच्या वर्षी शांत झाले, म्हणजे निधन झालंय त्यांचं, हे स्वतः नर्मदा पुराण कथाकार होते. त्यांनी त्या स्थानाची आपल्याला फार सुंदर माहिती दिली. हो का? आणि जेव्हा पुस्तक लिहित होतो मी, तर मला का कुणास ठाऊक असं मी त्या स्थानाकडे फार आकर्षित झालो. स्थान अद्भुतच आहे, गेल्यावर तुमच्या लक्षात येईलच.
तर त्या स्थानाचं विशेष महत्व आपण पुस्तकात लिहिलंय. हम्म. आणि आज जी काही भक्त मंडळी येतात, हम्म. तर उमाकांतजी म्हणजे आनंद असा होतोय की आपल्या पुस्तकामुळं अनेक भक्त मंडळींना ते स्थान कळालंय. हा. आणि उमाकांतजी पांड्या जे मला दरवर्षी परिक्रमाला आल्यावर बघायचे आणि त्यांना भरून यायचं की बेटा ये तेरी वजह से ये स्थान ये सब भक्तों तक पोहोचा है. तर हा आनंद की आपण काहीतरी उत्तरवाहिनीच्या निमित्तानं सेवा करतोय, ती मैयापर्यंत पोहोचतीये, भगवान शिवजींपर्यंत पोहोचती हा प्रसाद. पण दुःख याचं की त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले 12 वर्षात आणि खूप ज्यांचा सहवास लाभला त्यांचं निधन झालं. तर ह्या स्थानाचं आपण दर्शन घेतो. आणि त्याच्या पुढे जो आहे रामानंदी तीर्थ म्हणून आश्रम आहे, येथला हा जो आश्रम आहे फार सुंदर आणि मोठा आश्रम आहे. येथे परिक्रमावासींसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे. येथे रामायण पाठ चालू असतो विशिष्ट वेळामध्ये, म्हणजे साधारण त्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. काही वेळांसाठी तो आश्रम बंद असतो. तर परिक्रमावासी 1 ते 3 ह्या वेळेत जर तिथं आले तर तो आश्रम बंद असतो. येथील आपण जर भगवान श्रीरामाच्या, नंतर प्रभू हनुमानजींच्या, गणपतीची मूर्ती ह्या जर पाहिल्या तर इतक्या जिवंत आहेत की साक्षात आपल्याशी बोलतील का काय असं वाटतं. आणि पारद शिवलिंग म्हणजे साधारण असं म्हणतात की 1 ते 1.5 करोड रुपयाचं पारद शिवलिंग तिथं बसलेलं असेल, असं मोठ्या पारद शिवलिंगाचं दर्शन आपल्याला या स्थानावर होतं. दुसरं तरंगता दगड म्हणजे पाण्यामधला तरंगता दगड, सागरी सेतू मधला तरंगता दगड आहे, तो तिथं त्याचं दर्शन सुद्धा आपल्याला होतं. तिथे सुद्धा परिक्रमावासींची सेवा केली जाते. येथून आपण पुढे निघतो. दक्षिण तटावरचं शेवटचं स्थान सीताराम बाबांचं आश्रम. सुंदर स्थान आणि सुंदर सेवा. परिक्रमावासींची खूप अद्भुत सेवा केली जाते आणि सेवेसाठी आजूबाजूच्या गावातील लोक सगळी मित्रमंडळी त्या सेवेसाठी येतात आणि त्यांचे नंबर लागतात की आज आमची सेवा, उद्या तुमची सेवा, अशी सेवा असते. आणि परिक्रमावासींसाठी म्हणजे विसावा करण्यासाठी जेवण घेणे, विसावा करणे, सुंदर आश्रम आणि मोठा आश्रम आहे. संत सीताराम बाबा हे आताच 3 वर्षापूर्वी हे झाले ब्रह्मलीन. यांचेही वारंवार दर्शन, वारंवार आशीर्वाद आम्हाला गेल्या वर्षात बऱ्याच वर्षात मिळाले. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांचं वय समजत नव्हतं. साधारण वय मी साधारण 75 ते 80 समजलो होतो. पण त्यांचा जेव्हा शिष्यगण आहे तिथला त्यांच्याशी बाबांबद्दल पूर्व विचारायचे प्रयत्न केला की महाराजांचं वय किती असेल. त्यावेळेस असं समजलं की त्यांचं वय 130 ते 140 असावं. तर असे हे संत सीताराम बाबा होते. कुणाशी बोलायचे नाही, काही नाही, पण आपण जर हे केलं तर मौनात असल्यासारखे फक्त आशीर्वाद द्यायचे. तर अशी सुंदर सेवा आणि दर्शन तिथलं घेऊन आपण दक्षिण तटावरनं खाली उतरतो. आता इथून पुढचा जो टप्पा आहे, म्हणजे असं म्हणतात की आता खरी मैया परीक्षा बघते दक्षिण तटावर आला. ते उत्तर तटावर आल्यावर तर मैया म्हणते बाळांनो तुम्ही मस्त आनंदात बागडा, खेळा, मजा करा. पण दक्षिण तटावर आल्यावर म्हणते की आता तुमचं खेळणं झालं, बागडणं झालं, आता तुमची परीक्षेची वेळ आहे. आता तुम्ही मला परीक्षा द्यायला तयार राहा. दक्षिण तट त्या मानाने खरंच म्हणजे मार्ग सडक आहे, सोपा आहे, पण वरनं सूर्य भगवानाची कृपा झालेली आहे, कडकून निघालेलं आहे आणि मैयाचं नामस्मरण घेत आपण पार करतो. पण त्याच्यावर कडी म्हणजे दक्षिण तटाचा शेवटचा टप्पा जो 1.5 किलोमीटरचा आहे, खाली रेती तापलेली आहे, वरनं कडक ऊन, आजूबाजूला झळा येत आहेत सगळ्या गरम गरम, आणि त्या ह्याच्यात नर्मदे हर करत आपण पुढं मार्गक्रमण करतो. नावडी दिसतोय समोर, पण त्या नावडीपर्यंत पोहोचता आपल्याला नाकी नाही, कारण तप्ते गोटे खाली गोटे तापलेले, गुड घातले तरी तुम्हाला गरम वाफा लागतात. हे सगळं करून आपण दक्षिण तटाकडे नावड्यापर्यंत पोहोचतो. मग दक्षिण तटाकडे परिक्रमाला गेल्यानंतर आपल्याला स्नान करायचा नियम आहे, त्याप्रमाणे आपण स्नान करतो आणि तेथे आपली परिक्रमा समाप्त होते. ह्या ठिकाणी स्नान केल्यानंतर जे ताप, कष्ट वगैरे सगळं सुसून आलेलं आहे. मैया म्हणती बाळांनो तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट केले काय, ती एका क्षणात आपल्याला शांत करून टाकते. स्नानाची काही विशेष आहे का तिथे सोय की स्त्रिया आणि पुरुष दोन्ही स्नान करू शकतात? बरं, बहुतेक जण करतात का काही जण करतात, काही जण करायलाच पाहिजे. म्हणजे आपण जर परिक्रमा करतो तर माझं म्हणणं आहे सगळ्यांना शास्त्रोक्त नियम पाळत परिक्रमा केली पाहिजे. आणि आता तर म्हणजे सांगायला हे वाटतंय, कौतुक वाटतंय गव्हर्नमेंटचं की जसं परिक्रमेला दिवसेंदिवस लोक वाढतात, मग प्रशासनाचं पण एक हे जबाबदारी वाटते की त्यांनाही उद्या काही घातपात झाला, काही झाला तर त्यांच्यावर येईल. म्हणून त्यांनी गेले 2 वर्षापासून सुंदर व्यवस्था केलेली आहे दोन्ही तटांवर.
दक्षिण तटावर आणि उत्तर तटावर स्नानासाठी नर्मदा मैयाचंच पाणी लिफ्टनी वर घेऊन नॅचरल शॉवर्स अरे वा. लावलेले आहेत आणि त्याचे बाथ तयार केलेले आहेत. म्हणजे कंपार्टमेंट तयार केले आहेत, लेडीज साठी वेगळं, अच्छा. जेंट्स साठी वेगळं. म्हणजे तुम्ही बाथ मध्ये शॉवर करा आणि आजूबाजूला कपडे बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये कपडे बदलायला जागा केली. अशी सुंदर व्यवस्था गव्हर्नमेंटने केली आहे. याचा एक फरक काय झाला की जे मैयामध्ये आपण स्नान करत होतो, म्हणजे असं समजा की एका वेळेस 100-200 लोक आहेत, ते स्नान करतायत, स्नान झाल्यावर पूजा अर्चा करतायत आणि त्या निमित्तानं मैयामध्ये जलप्रदूषण होत आहे. म्हणजे आपण श्रीफळ वाहतोय, साडी वाहतोय, ओटी वाहतोय आणि ते सगळं जलप्रदूषण दिसायचं, ते बिलकुल बंद झालं. ही पण एक मैयाची सेवाच आहे आणि प्रार्थनाच आहे. तर आपला भाव आहे ठीक आहे, पण ते जलप्रदूषण होत होतं, ते बंद झालं आणि प्रशासनाचं रिस्क पण कमी झाली. तर अशी सुंदर व्यवस्था दोन्ही ठिकाणी केली आहे की स्नान करायचा विधी करून आपली परिक्रमा तिथं संपली. आता मग परिक्रमा म्हणजे काय की केंद्रस्थानी नर्मदा मैया, त्याला आपण गोल फिरून येतो, प्रदक्षिणा करून येतो. म्हणजे तिलकवाडावरून आपण परिक्रमा चालू केली, तिलकवाडाला आपल्याला पोहोचायचं, तरच आपली परिक्रमा संपणार आहे. बरोबर आहे. तर आपण काय करतो, आता तिथलं स्नान करतो उत्तर तटावरचं आणि तिलकवाडाकडे जायला निघतो. तिलकवाडाचा जो टप्पा आहे थोडा चढणीचा आहे, एवढं सगळं दिव्य पार करून आलो की आरामात पार करते. आणि आता तर ह्या वर्षी म्हणजे जो कठीण टप्पा होता सगळ्यात शेवटचा चढणीचा, तर तिथं तिलकवाडा गावाने आणि प्रशासनाने सुंदर पायऱ्यांचा घाट तयार केलेला आहे. त्यामुळे सगळ्या परिक्रमावासींना एक आनंदाची बातमी आहे की त्यांनी तो टप्पा आरामात पार करतात. असं करून मग आपण पोहोचतो तिलकवाडा गावात आल्यानंतर स्वामी महाराजांचं दर्शन घेतो आपण, नंतर मारुतीरायाचं दर्शन घेतो, परत नर्मदा मैयाचं दर्शन करतो की बाबा तुझ्यामुळे आमची परिक्रमा पार पडली. असं हे सगळं झाल्यानंतर आपली परिक्रमा समाप्त. परिक्रमावासींसाठी काही महत्वाच्या टिप्पणी किंवा संदेश द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते. नक्की. परिक्रमा करताना एक असं झालंय की दिवसेंदिवस जर परिक्रमावासी असं वाढतायत तर परिक्रमाबद्दल अनेक गैरसमज पसरवले जातात. त्यातला सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की तिलकवाडा गाव हे परिक्रमेत येतच नाही. अरे बापरे. गेली कित्येक वर्ष, म्हणजे असं म्हणतात की परिक्रमा 100-200 वर्षापासून प्रचलित आहे. गुजरात मधली लोक तिथे येतात परिक्रमा करायला. पण मला असं वाटतं की कदाचित त्यावेळेस 100-200 माणसं येत असतील, नंतर ती वाढताना 500 वाढली असतील, 1000 झाली असतील. तर त्यामुळे कुणाला त्याचं महत्व वाटलं नाही. मग हे असं का झालं, ही चुकीची माहिती पसरवणं का आलं, मग 15 वर्षापूर्वी किंवा 10-12 वर्षापूर्वी आम्हाला का दिसलं नाही असं, किंवा तिथले साधू म्हणत सुद्धा का बोलले नाही. कदाचित त्यावेळेस गर्दी नसेल. पण आज जर तिलकवाडा गावाचं किंवा विशेष उत्तर तटाचं महत्व वाढायला लागलं, तर दक्षिण तटावरच्या मंडळींना असं वाटायला लागलं की उत्तर तटाचं महत्व फार वाढलं. ते असं त्यांनी पसरायला सुरुवात केली की तिथं परिक्रमा होत नाही. माझं सगळ्यांना एक सगळ्यात पहिल्यांदा सांगणं आहे की परिक्रमा तुम्ही कुठूनही आरंभ करा, जे आपण सुरुवातीला बोललो. असंही होतंय की आज लाखो लोक जात आहेत, म्हणजे मी परिक्रमा तिलकवाडावरून आरंभ करतोय आणि उदाहरण पकडा की तुम्ही जाऊन आलेले असतात, तुम्ही दक्षिण तटावर रामपुरावरनं करतात आणि मग आपली चर्चा होते की यावेळेस मी उत्तर वाहिनी केली, मग तू कुठनं केली तिलकवाडा, मी कुठनं केली रामपूर, मग तुम्ही मला म्हणायचं की तू चुकीची करतो. हे हल्ली फार वाढलं. यामध्ये बिलकुल पडू नका, कारण मोठ्या परिक्रमेला जर हा नियम नाही, या छोट्या परिक्रमेला नियम आला कुठून, असं माझं सगळ्यांना महत्व आहे. श्रद्धास्थान जिथनं आहे तिथनं करा, हे एक सगळ्यात महत्व. दुसरी गोष्ट, परिक्रमा ही ब्रह्ममुहूर्तावर चालू केली पाहिजे, हा विशेष माझा सर्वांना हे असतो की सांगणं असतं. कारण बरेच जण रात्री 1:30 आणि 2 ला उठून बॅटरीच्या टॉर्चच्या उजेडात अडखळत रस्ते पार करतात, मंदिरं तर बंद असतात, म्हणजे फक्त चालायचं की 1-2 तासात परिक्रमा पार करून यायची आणि शिक्का लावायचा की मी परिक्रमा करून आले. कशासाठी की 3600 किलोमीटरची परिक्रमा, हे परिक्रमावासी इतके कष्ट करत मैयावर श्रद्धा ठेवत जर करतात, तर एक दिवस का आपण तिच्यासाठी वेळ काढू शकत नाही. परिक्रमा 1 दिवसाचीच आहे, 1 दिवसासाठीच करायची आहे. तर मी म्हणतो जास्तीत जास्त तिचा आनंद घेत आणि वेळ घेत आपण परिक्रमा करावी. तर हा एक नियम की ब्रह्ममुहूर्तावर परिक्रमा करा, नंतर परिक्रमा मार्गातील सर्व प्रमुख स्थानांची दर्शनं घ्या. अगदी छोटी छोटी स्थापित असतील तर ठीक आहे, पण प्रत्येक स्थानाचं दर्शन करत आपण परिक्रमा करावी. नंतर आपल्याला जिथे योग्य वाटेल साधू संतांशी आपण संभाषण करावं, माहिती घ्यावी त्यांची, ज्यांचा आग्रह असेल ती सेवा घ्यावी. दुसरं, परिक्रमेसाठी जो आपला वेश आहे,
जो त्यात हो बरोबर, तो एक महत्वाचा आहे. तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला म्हणजे आपल्याला सांगायला आनंद आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी की आपली मंडळी सर्व नियम फॉलो करतात. फक्त एकच नियमचा अपवाद आहे की फार लवकर परिक्रमा करतात. दुसरी गोष्ट हेच की त्या स्थानावर करू नको, त्या स्थानावर करू नको याची फार चर्चा करतात. तर बाकी सर्व नियम गुजराती लोक किंवा बाकीच्या राज्यांपेक्षा आपली महाराष्ट्रीयन मंडळी व्यवस्थित नियम पाळून परिक्रमा करतात. परिक्रमेसाठी हा ड्रेस शक्यतो सफेदच पाहिजे. हा जो परिक्रमेचा नियम आहे तो सर्वांनी पाळावा. काय होतंय की बरेच जण हल्ली पिकनिकला आल्यासारखं परिक्रमा करतात आणि हे आपल्याला दिसतं. आणि यामध्ये जास्ती करून स्थानिक मंडळी आहेत की ज्यांना त्याचं महत्व नाहीये. ती म्हणजे अगदी पंचक्रोशी केल्यासारखं परिक्रमा चालतात. पण ही शास्त्रोक्त परिक्रमा आहे ज्याचा पुराणात उल्लेख आहे. पण शास्त्रीय आधार काय आहे तर असंही विचारलं जातं. ज्याचा शास्त्रीय आधार पण आहे, ज्याचा रेवा खंडामध्ये उल्लेख पण केलेला आहे. उदीची नर्मदा यत्र प्रतीची यत्र जान्हवी, क्षेत्रम गच्छ नृपश्रेष्ठ प्राची यत्र सरस्वती. अर्थात नर्मदा जेथे उत्तर वाहिनी आहे आणि जेथे गंगा पश्चिम वाहिनी आहे तेथे प्राची सरस्वतीचा वास आहे. यत्रास्ते भगवान विष्णू रेवाचोत्तर वाहिनी, तत्व स्नात्वा महाराज वैष्णवम लोकमा पुण्यात. हे रेवाखंड भाग 1 आणि भाग 2 10व्या अध्यायात याचं वर्णन केलं आहे उत्तर वाहिनीचं. की जिथे नर्मदा उत्तर वाहिनी आहे आणि जिथे विष्णूचे निवास आहे तेथे स्नान केल्यास विष्णू लोकाची प्राप्त होते. अरे वा. जर हा पूर्ण शास्त्रीय आधार या परिक्रमेसाठी आहे मग ही पिकनिक म्हणून तुम्ही कसं काय समजता? ही शास्त्रोक्त परिक्रमा आहे. ठीक आहे, पंचक्रोशी परिक्रमा असेल वगैरे असेल ठीक आहे. बरं बाकीची मंडळी करतात त्यांना करू द्या, माझं सगळ्यांना तेच म्हणणं असतं. दुसरी गोष्ट, परिक्रमा करताना जागोजागी आपल्याला सेवा दिली जाते. तर आपलं कर्तव्य असं आहे की मैया किनारी जे आपल्याला सेवा देतात ते आहे ते सगळं आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचं, ना की आपण इतरत्र फेकायचं. का तर उद्या परिक्रमा लाखो लोक करून जाणार, मैया किनारी कचरा होणार आहे आणि ते झाल्यानंतर पुढे पावसाळा चालू होतो, ते मैयाच्या जलात सगळं मिसळणार. हे आपल्याला करायचं नाही. मैयाला स्वच्छ ठेवायचं काम आपणच करायचं. नंतर नियम पाळताना तटपरिवर्तन करताना स्नान करायचे. स्नान करतानाच्या ज्या विधी आहेत ते हल्ली स्नान वरच केले त्यामुळे त्याची काळजी, ते प्रदूषण होणार नाही. असे सगळे नियम पाळत आपण परिक्रमा करावी. विशेष एक मला सगळ्यांना सांगायचंय, आमचे आयोजक मित्र जे हल्ली बरेच जण नर्मदा परिक्रमेचं आयोजन पण करतात उत्तर वाहिनीचं, तर आपलं कर्तव्य आहे, आपण आयोजक म्हणून जर सगळ्यांना घेऊन जातो तर आपलं कर्तव्य सगळे नियम फॉलो करून आपण परिक्रमा केली पाहिजे. आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे. कारण तुम्ही आज एक मुख्य नात्याने जाता आणि तुम्हाला फॉलो सगळे 40 लोक करतात किंवा 20 लोक करतात, त्यांची चूक नाही हो. तर तुम्ही सांगितलं पाहिजे. आयोजक लोक हल्ली असं दिसतं की नर्मदा मैयाची परिक्रमा करताना गॉगल वगैरे घालतात. म्हणजे माझं म्हणणं काय आहे की मलाही असे काही जणांचे मंडळींचे प्रश्न असतात की मग ऊन असेल गॉगल चालेल का? तर उन्हासाठी जे बचावासाठी जे पाहिजे टोपी वगैरे ते घ्या. माझं म्हणणं काय आहे की गॉगल हे आपलं ह्याच्यासाठी वापरतोय आपण, कशासाठी? स्टेटस, सौंदर्याचं साधन आहे आपलं, तर ते नको. म्हणजे काय होतं, आपण जसं परिधान करतो तसा आपला भाव बदलतो. दुसरी गोष्ट, जगतजननीचं सौंदर्य आपल्याला बघायचंय, मग तो काळा पडदा कशाला आपल्या डोळ्यापुढे पाहिजे, असं माझं मत. तर हे सगळं दूर ठेवून तिचं सौंदर्य बघत आपण परिक्रमा करावी. तर असं एक एवढंच माझं परिक्रमा असलेल्या सगळ्यांना सांगणं आहे. करू शेवट. आपण आमच्या चॅनलवर येऊन आमच्या श्रोत्यांना फार महत्वाची व मौलिक माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार.